मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बऱ्यापैकी जागांवर एकमत झालेलं आहे। मुळात कसं आहे, आजची शहराची जर एक परिस्थिती आपण बघितली तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं जी काही एक अनिर्बंध असा कारभार जो सुरू होता, या विरोधात एक रोष हा संपूर्ण शहरात आहे आणि त्या दृष्टीनं कशा पद्धतीने पावलं उचलायची सगळ्या इच्छुकांशी चर्चा झाली। या इच्छुकांबरोबर चर्चा झाल्यानंतर यामध्ये शहरामध्ये कशा पद्धतीची आघाडी होईल या संदर्भात या पुढच्या काळामध्ये चर्चा होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने आपल्या वरून काही निरोप घेऊन आपण आलेला आहात का? आणि इथं आता आपण कुणाशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने चर्चा करणार? मुळात यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का, महाविकास आघाडी म्हणून लढणार का, की एक महाविकास आघाडी प्लस राष्ट्रवादी असं काही वेगळा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार? या सगळ्यापेक्षा जास्त महत्वाचं की भारतीय जनता पक्षाचा जो बेसुमार भ्रष्टाचार आहे, या बेसुमार भ्रष्टाचारापासून एक शहराची मुक्ती ही अत्यंत महत्वाची गरज आहे। आपल्याला सगळ्यांना आठवतंय की मागची जी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, ती महानगरपालिकेची निवडणूक विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या भ्रष्टाचाराचा एक मुद्दा हा गाजला होता, जो काही लाख रुपयांचा हा होता। आणि आपणच सगळे पत्रकार बांधवात मी आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी यासाठी आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीनं ठेकेदारीच्या संदर्भात असेल, शहर वाटून घेतल्यासारखं पोकाळलेला भ्रष्टाचार असेल, हे आपण सगळ्यांनी सातत्यानं हा आवाज उठवला आणि हा जो आवाज आपण सगळ्यांनी उठवला त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांच्या मनात एक मोठा रोष आहे की काही झालं तरी हे भ्रष्टाचारी आता हद्दपार करणं ही आज काळाची गरज आहे। आणि त्यामुळे त्यानुसार इच्छुकांचं जे म्हणणं आहे, इतर पक्षांचं जे म्हणणं आहे, या चर्चा आता येत्या काही दिवसांमध्ये होतील आणि आपल्याला 2-3 दिवसांमध्ये याचं चित्र स्पष्ट होईल। स्थानिकांची काय मानसिकता आहे स्थानिकांना समीकरणासोबत लढायची? मी तुम्हाला सगळं म्हणतो, समीकरण कुठलं यापेक्षा सगळ्यात महत्वाचं समीकरण हे आहे की भ्रष्टाचारी भाजपचं जे स्थानिक नेतृत्व आहे यांना हद्दपार करणं हे आत्ताचं प्राधान्य आहे। ते हद्दपार करण्यासाठी कुठलं समीकरण होऊ शकतं? हे समीकरण करण्यासाठी हे दोन्हीकडे बोलावं, अजून चर्चा आमच्या सुरू आहेत आणि या चर्चेनंतर 2 दिवसात अजून एकमत होत नाहीये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं। एकमत असं नाहीये, यामध्ये दोघांचे म्हणणं काय हे समजून घेणं गरजेचं आहे। कारण आम्ही आमच्या लोकांचं सगळं म्हणणं समजून घेतलं, यानंतर त्यांच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। महाविकास आघाडीचे आमचे इतर जे घटक पक्ष त्यांचं काय म्हणणं आहे याही गोष्टी समजून घेणं गरजेचं, त्यानंतर निर्णयाप्रत येणं संयुक्त। यामध्ये वेळ चाललाय, तुमचे सगळे शिलेदार राहुल कलाटे, आता निहाल पानसरे तर अजित पवारांकडेच आहे, बाकी फोडाफोडीचं राजकारण चाललेलंच आहे, याचा काही परिणाम होणार? मला असं वाटतं की हे जे राजकारण चाललंय पुण्यातही सुरू आहे, पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे, या ज्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत यामध्ये एक महत्वाची गोष्ट, यामध्ये उमेदवारांचा कितपत दोष आहे, यामध्ये या धोरणांचा कितपत दोष आहे, या चर्चेच्या नंतरच्या चर्चेच्या गोष्टी आहेत। परंतु एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की निवडणुकांना एक फार मोठा अवधी उलटतो, म्हणजे जवळपास 9 वर्षाचा 8.5-9 वर्षानंतर जेव्हा निवडणुका होत आहेत तेव्हा अनेक इच्छुक तयार झालेले असतात, जुन्या नेत्यांची इच्छा असते, नवीन कार्यकर्त्यांची उमेद असते, सगळ्यांना अकोमोडेट करता येणार की नाही हे होतं आणि यातून ह्या गोष्टी घडत असतात। त्यामुळे वेळ जातो असं होत नाही, प्रत्येकाच्या ठिकाणी पर्याय हा प्रत्येक पक्षाकडे तयार असतो। तेवढे कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे 100% तेवढ्या ताकदीने लढणारे कार्यकर्ते आहेत। घड्याळाच्या चिन्हावरती लढावं असं एक प्रस्ताव येतोय बऱ्यापैकी, तर त्या अनुषंगाने काही वरिष्ठ पातळीवरती काही तुम्हाला कुठल्या सूत्रांनी हा सांगितला हा मला माहित नाही। आला तर काय भूमिका राहील? असं प्रस्ताव आला तर काय भूमिका राहील? आत्याबाईला मिशा असत्या तर अशा प्रश्नांना उत्तर देणं काहीच अर्थ नसतं। तुमची काय भूमिका आहे? म्हणजे तुम्ही तर ठाम आहे की तुतारीवरच? पक्षानं माझ्यावर आणि रोहित दादांवर पिंपरी चिंचवड शहराचा प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे। या जबाबदारीनुसार आम्ही जबाबदारीनं सांगतो की आमचा कुठलाही प्रस्ताव अजून आमच्या दोघांकडे तरी आलेला नाही। प्रस्ताव आला तर आम्ही वरिष्ठांशी त्याच्यावर रोहित दादा ठाम आहोत आपण तुतारीवरच लढणार पिंपरी चिंचवड? एक तुम्ही समजून घ्या की आता आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाची बोलत आहोत। आम्ही राष्ट्रवादी अजितदादा गटाशी सुद्धा त्या ठिकाणी बोलत आहोत। जसं खासदार साहेबांनी इथं आपल्या सर्वांना सांगतो की ज्या गोष्टी होणारच नाही त्याच्यावर आपण चर्चा कशाला करायची। शेवटी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी हा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत
तो विचार घेऊन चाललेलो आहोत, ते चिन्ह घेऊन चाललेलो आहोत. आता त्या चिन्हाला आम्ही ताकद देत असताना हा प्रश्न इथे येणं म्हणजे हे आश्चर्याचीच गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. धनुष्यबाणासोबत आम्ही आघाडी करणार नाही. राष्ट्रवादी सोबत काही चर्चा सुरू आहेत. हर्षवर्धन सापळावरून आज निर्णय जाहीर झाला. धनुष्यबाण नको, गाड्या नको. मुंबई महानगरपालिकेमध्ये चर्चा सुरू आहे. इथे आम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांच्याशी बोलत आहोत, पुण्यातही तिथं बोलत आहोत. प्रस्ताव कशा पद्धतीने येतोय हे आपल्याला तिथं बघायला लागेल. एक तर हे इलेक्शन लोकल बॉडीचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त संधी देण्याची जबाबदारी पक्षाची असते. आता याच्यात या समीकरणामध्ये मित्र पक्ष जे महाविकास आघाडीचे ते काय कशी भूमिका घेतात मुंबईत आणि इतरही ठिकाणी हे आपलं तिथं बघावं लागेल. आणि जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं समीकरण हे लक्षात घेऊन आम्ही त्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत. खासदार साहेब, तुमचे अतिशय जवळचे मित्र जे चिंचवड विधानसभा नेते, तुम्हीच त्यांना पक्षात आणण्यासाठी बराच पाठपुरावा केला होता. जाताना तुमची परवानगी घेतली, तुमच्याशी बोलणी केली, विचार केली. आमची चर्चा झाली. त्यांचं स्थानिक समीकरण हे त्यांना त्या दृष्टीनं पावलं टाकावीशी वाटली. आणि मला असं वाटतं की एवढ्या निवडणुका लढलेली कुठली व्यक्ती तेवढी मच्युअर असते आणि त्यानुसार त्यांना जो योग्य वाटला तो निर्णय त्यांनी घेतला. हा त्यांचा राजकीय निर्णय आहे. त्यांनी माझ्या वैयक्तिक गोष्टी आणि राजकीय गोष्टी या वेगळ्या ठेवण्याचं कसं आता एवढ्या दिवसात तर नक्कीच कळतं. कारण हा राहुल कलाटेंविषयी तुमचा प्रश्न आहे, त्यामुळे तो त्यांनी त्यांचा राजकीय निर्णय त्यांच्या दृष्टीनं घेतला असेल आणि तो येणाऱ्या भविष्य काळामध्ये तो निर्णय योग्य आहे अयोग्य येणाऱ्या काळात वर्षभरात असं काही घडेल अशी कधी तुम्ही अपेक्षा केली होती ज्यावेळेला तुम्ही विधानसभेसाठी एवढा पाठपुरावा करत होता? वर्षभरामध्ये एवढे लोक पक्षांतर करतील अशी अपेक्षा तुम्ही तरी केली होती? नाही, तुमच्या मित्राबद्दल नाही, मी तुम्हाला म्हणतो महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्ही एवढं जवळून फॉलो करता. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षातून त्या पक्षात या पक्षात तुम्ही मित्रावर अडकलेला आहे. तुम्ही या गोष्टी आहेत आणि यामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही मित्रावर अडकलेला आहे. निलेश राणे आणि नितेश राणे एकामेकाबद्दल असे बोलतील हे तुम्ही विचार केला. त्यामुळे आताचं राजकारण फार वेगळं आहे या बाबतीत. पुढची बैठक कधी आणि तुम्ही वाट पाहता त्यांच्या प्रस्तावाची काय? पुढच्या 1-2 दिवसामध्ये एक क्लिअर चित्र हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल. पण आपण जाताय राष्ट्रवादीकडे का ते येण्याची वाटतं काय? आता इथं स्थानिक लेवलला आज भेटणार आहात की काय? चर्चा जर करायची असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांबरोबर त्या पक्षाबरोबर करावं लागणार आहे, काँग्रेस बरोबर करावं लागणार आहे. आणि जर कार्यकर्ते म्हणतात, कार्यकर्त्यांना मान सन्मान देणं हे आपल्या सगळ्याची जबाबदारी असेल. ते जर म्हणत असतील आणि एक बैठक जर लोकल नेत्यांबरोबर इथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शहराध्यक्षांची झाली असेल आणि उद्या जर लागलं की त्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणं, तर मग कार्यकर्त्यांच्या वतीने चर्चा करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे. आणि मग चर्चा झाल्यानंतर मग आमचे जे वरिष्ठ आहेत, जसं की पवार साहेब याच्यामध्ये लक्ष देत नसतात, पण मग सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, ही जी काय आमची चर्चा होईल जर झाली तर ती त्यांना कळवली जाईल आणि त्यांना विचारून मग खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं पुढच्या 2 दिवसामध्ये निर्णय घेतलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. घोषणा इथंच होईल की मुंबईतून किंवा राज्य पातळीवरच सगळी घोषणा? हे सगळे विषय लोकल लेवलला केले जातात. त्यामुळे चर्चा करत असताना इथं निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा खासदार साहेबांना तिथं दिलेला आहे. पण प्रथेप्रमाणे चर्चा करणं पण तितकंच महत्वाचं. चर्चा केल्यानंतर वरून जर अप्रुव्हल आलं आणि इथल्या कार्यकर्त्यांचं जे काय म्हणणं असेल तर निर्णय हा खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या स्थानिक लेवलला झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.